नमस्कार सर्वांना. आज आपण अष्टांग योगाच्या ह्या व्याख्यानमालेमध्ये अष्टांग योगाचे 6वे अंग धारणा ह्याविषयी माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम इंट्रोडक्शन. तर विभूतिपादामध्ये वर्णन केलेलं आहे महर्षी पतंजली यांनी. सर्वप्रथम योगसूत्र हा ग्रंथ महर्षी पतंजली यांनी लिहिलेला असून त्यात 4 पादांचं वर्णन केलेलं आहे. त्यामधला पहिला जो पाद आहे तो समाधी पाद आहे, दुसरा जो आहे तो साधन पाद आहे आणि तिसरा जो आहे तो विभूतिपाद आहे आणि चौथा कैवल्य पाद आहे. तर विभूतिपादाच्या पहिल्या सूत्रामध्येच धारणेचं वर्णन महर्षी पतंजली यांनी केलेलं आहे. त्यानंतर अंतरंग योग. तर आधीही मी सांगितलेलं आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे जे आहे ते बहिरंग योग आहेत आणि धारणा, ध्यान, समाधी हे अंतरंग योग आहेत. त्यातल्या त्यात यामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग याच्यामध्ये प्राणायाम हा एक ब्रिज किंवा पुलासारखं काम करतो आणि धारणा, ध्यान, समाधी हे जे आहे इट इज अ इंटरनल जर्नी टुवर्ड द अल्टिमेट रियालिटी. आणि हे जे 3 अंग आहेत धारणा, ध्यान, समाधी हे 3ही अंग एकमेकांना जोडलेले आहेत. तर त्याच्यानंतर जे आहे ते प्राणायामाचं फलस्वरूप हे सांगितलेलं फल जे आहे ते धारणासूच योग्यता मनसा असं सांगितलेलं आहे. म्हणजेच मन जे आहे ते धारणा करण्यासाठी कॅपेबल होतं किंवा योग्य होतं. तर हे असं का होतं असावं? तर त्यामध्ये एक श्लोक आलेला आहे हठयोग प्रदीपिकेमध्ये, चले वातम चले चित्तम निश्चले निश्चले भवेत. म्हणजे प्रांत चालला तर चित्त चालतं आणि प्रांत थांबला तर चित्त थांबतं. तर आपण प्राणायामामध्ये प्राणाला स्थिर करायची साधना म्हणजे प्राणायाम आहे. तर त्यामध्ये आपण तोच प्रयत्न करत असतो आणि पर्यायी मनही स्थिर होतं आणि शांत मन असेल तर अंतरंग साधनेसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघूयात की कोणी कितवं अंग सांगितलेलं आहे धारणाला. तर गोरक्ष संहिता जी आहे त्याच्यामध्ये षडंग योग सांगितलेला आहे. षडंग योग म्हणजे यम नियम न सांगता आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर यामध्ये धारणा हे 4थ अंग आहे. त्यानंतर पतंजली योगसूत्र यामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे जो सर्व प्रचलित योग आहे. याच्यामध्ये 6वं अंग हे धारणा आहे. त्यानंतर शांडिल्य उपनिषद हा जो आहे हा ग्रंथ जो आहे यामध्ये महर्षी पतंजलीलाच फॉलो केलेला आहे. त्यांनी अष्टांग योग सांगितलेला आहे सेम ॲज पतंजली महर्षी. तर त्याच्यामध्ये पण 6वं अंग हे धारणा आहे. आणि ध्यानबिंदू उपनिषदामध्ये षडंग योग सांगितलेला आहे, तिथे 4th अंग म्हणून धारणेचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर आता आपण इम्पॉर्टन्स ऑफ धारणा बघूया. तर यामध्ये सर्वात प्रथम तर धारणा ही कधी करायची हे एक महत्त्वाचं सांगते मी की धारणा ही कधी करायची. तर प्रत्याहार जेव्हा पक्का होतो तेव्हा धारणा करायची. आणि प्रत्याहार म्हणजे काय हे मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की आपले जे इंद्रिय आहेत त्यांना बाहेरच्या विषयात न लावता त्यांना अंतर्मुख करून चित्ताला अनुसरून ठेवणं म्हणजे प्रत्याहार होय. आणि त्यामुळे साधक जो आहे तो जितेंद्रिय होतो, म्हणजे त्याचं सेन्स ऑर्गन जे आहे त्याच्यावर कंट्रोल येतो. म्हणून प्रत्याहारानंतर धारणा करायची आहे. दुसरी गोष्ट, धारणेमुळे आपलं मन, शरीर आणि इंद्रिय हे एक होऊन काम करतात. म्हणजे कसं, म्हणजे काय प्रश्न पडेल तुम्हाला की म्हणजे काय की मन, शरीर आणि इंद्रिय एक होऊन काम काय करतात. तर धारणा जोवर आपली सिद्ध होत नाही तेव्हा काय असतं, तेव्हा आपल्या मनात वेगळे विचार असतो. आपण काहीतरी वेगळंच करत असतो शरीराने, मनात वेगळेच विचार असतात आणि वेगळंच वागत असतो. म्हणजे कुठंच त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी राहत नाही. जेव्हा आपण धारणा करतो तेव्हा आपलं मन, शरीर आणि इंद्रिय हे वेगवेगळे कार्य न करतात एकच काम करतात आणि ते एकच युनिट म्हणून काम करतात. आणि दुसरी जी गोष्ट आहे की जेव्हा आपण वेगवेगळे कामं करतो तर आपल्याला जी लागणारी एनर्जी आहे ती जास्त लागते, त्याच्यामुळे एनर्जी सेव्ह होत नाही. आणि जेव्हा मन, शरीर आणि इंद्रिय हे एक युनिट म्हणून काम करतात तेव्हा आपलं पोटेन्शियल जे आहे ते वाढलेलं असतं. त्यानंतर अंतर्दृष्टी आणि ज्ञानशक्ती जागृत होते धारणेमुळे. कसं हे आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणारच आहोत. त्यानंतर डेफिनेशन.
याची डेफिनेशन जी आहे मगा सांगितल्याप्रमाणे, तर विभूतिपादामधला पहिलाच श्लोक जो आहे तो म्हणजे याची डेफिनेशन आहे देशबंध चित्तस्य धारणा. तर इथे देश हा शब्द सांगितलेला आहे. देश याचा अर्थ असा असतो की त्याला काहीतरी लिमिटेशन किंवा काहीतरी बाउंड्री असतात, तो म्हणजे देश. तर देशाला एका देशावर चित्ताला स्थिर करणं म्हणजे धारणा होय. तर इथं आपल्या मनात विचार येतो की काय देश म्हणजे काय. तर देश म्हणजे स्पियर, आणि आपण जनरली जसं बोलतो की देश म्हणजे त्याला बाउंड्री असतील, हा इंडिया आहे, हा पाकिस्तान आहे, आपल्या बाउंड्रीज ठरलेल्या आहेत, आपल्या जे लिमिटेशन आहेत त्याला देश असं म्हणतात. आणि त्या देशावर चित्ताला स्थिर करणं म्हणजे धारणा होय. तर हा देश जो आहे तो 2 प्रकारचा आहे. अंत म्हणजे शरीरातले आतले 10 देश सांगितलेले आहेत महर्षी पतंजलींनी. नाभीचक्र, हृदय, उर, कंठ, मुख, नासाग्र, नेत्र, भूमध्य, मस्तिष्क आणि मस्तिष्कावरील बाहेरील भाग, वरील भाग, हे 10 देश सांगितलेले आहेत. आणि बाहेरचे देश म्हणजे इष्ट देवता असतील किंवा पर्वताचे शिखर असेल, सूर्य, चंद्र, तारे या ठिकाणी जर धारणा केली तर त्याला बहिर्धारणा असं, त्याला बाहेरच्या देशावरची धारणा असं म्हटलं जातं. त्यानंतर महत्त्वाचं एक गोष्ट इथं सांगू इच्छिते की धारणेमध्ये कुठेच आपले विचार बंद होत नाही. धारणामध्ये आपल्या मनामध्ये नंबर ऑफ थॉट येत राहतात, पण ते जे थॉट असतात त्याचं कनेक्शन हे ध्यानविषयी किंवा ज्या वस्तूवर ध्यान लावलं आहे, आपण ज्या वस्तूवर धारणा केली आहे त्या गोष्टीबद्दलचेच विचार आपल्या मनात येत असतात. हे मी उदाहरणाने तुम्हाला समजून सांगते. समजा मी बुद्धाची मूर्ती माझ्या समोर ठेवली, तर मग बुद्धा संबंधीचेच अनंत थॉट माझ्या मनात येत राहतात, याला धारणा असं म्हणतात. मग ते थॉट्स कशा प्रकारचे असतात ते पुढे आपण बघूया किंवा जर्नी ही धारणेची कशी असते ते पुढे बघूयात. फक्त धारणा म्हणजे तेव्हा तिथे विचार आपले स्टॉप होत नसतात. धारणामध्ये आपल्या मनामध्ये अनंत विचार असतात, पण ते जे विचार असतात त्याचं कनेक्शन आपली जी ध्यानवस्तू असते त्या संबंधी ते अनंत थॉट आपल्या मनात चालत असतात. त्यानंतर बघूयात जर्नी ऑफ धारणा अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली. तर याचं अतिशय सुंदर वर्णन महर्षी पतंजलींनी केलेलं आहे. जरी धारणेची व्याख्या ही विभूतिपादात दिलेली आहे, तरी वर्णन त्यांनी हे प्रथम जो समाधी पाद आहे त्यामध्येच याचं वर्णन केलेलं आहे ह्या जर्नीचं. तर सर्वात प्रथम बघूया सवितर्क समापत्ती. तर समापत्ती म्हणजे समाधीच्या अगोदरची अवस्था, आणि ह्या 4 प्रकारच्या समापत्ती असतात, आणि इट इज सेम ॲज धारणा. तर पहिले आता मी मग सांगितलं की आपल्या मनात धारणेमध्ये आपल्या मनामध्ये अनंत विचार असतात. तर जे पहिले जे थॉट असतात त्याला सवितर्क समापत्ती किंवा इलॉजिकल थॉट किंवा इमेजनरी थॉट किंवा बॅड थॉट असं म्हटलं जातं. तर हे एका श्लोकाने इथं सांगितलेलं आहे की तत्र शब्द अर्थ ज्ञान विकल्पै संकीर्णा समापत्ती. म्हणजेच काय की अर्थ, शब्द आणि ज्ञान यांचा संकीर्ण स्वरूपाचा जो विकल्प आहे त्याला सवितर्क असं म्हणतात. आणि विकल्पाची डेफिनेशन काय सांगितलेली आहे, वस्तुशून्य विकल्प. म्हणजे तिथं ती वस्तू ती रियालिटी नाही आहे, पण शब्दाने जे आपल्याला ज्ञान होतं तो म्हणजे विकल्प. आता एक उदाहरण सांगते की आपण रामाच्या मूर्तीची समजा धारणा केली, तर आपल्याला माहिती की राम काय आहे, पण एखादा इंग्लिश माणूस किंवा ब्रिटिश माणूस आहे त्याला माहीत नाही आहे राम काय आहे. तर राम शब्द म्हटल्यानंतर आपल्याला शब्दातून उत्पन्न झालेले जे ज्ञान आहे ते आपल्या संस्कारानुरूप किंवा आपण ज्या कथा ऐकलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते ज्ञान झालेले आहे. तर ते ज्ञान ब्रिटिश माणसाला नसणार आहे, म्हणजे ते युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे. म्हणजे काय की राम जो आपल्याला कळतोय अर्थ ते खरं नाही आहे, ते माझ्या दृष्टीने खरं आहे, पण ते राम जो शब्द आहे त्याच्यातला जो अर्थ मला कळतोय हे माझ्या दृष्टीने खरं आहे, पण ते ब्रिटिश माणसाच्या दृष्टीने ते खरं नाही आहे. म्हणजेच हे सवितर्क समापत्ती किंवा सवितर्क थॉट त्याला म्हणू शकतोय आपण, की जे मला माझ्या संस्कार कसे झाले, माझ्या आईवडिलांनी मला त्या गोष्टीबद्दल काय सांगितलेले आहेत, किंवा जे बॅड थॉट असतात ते थॉट पहिल्यांदा येतात मनामध्ये येतात, आणि ते
येतात आणि निघूनही जातात. म्हणजे अनकॉन्शियस मनामध्ये आपल्या ते असतात, ते येतात कॉन्शियस माइंडमध्ये आणि निघून जातात. पण ते निघून जाण्यासाठी प्रत्याहाराची तेवढी प्रॅक्टिस पाहिजे. प्रत्याहार म्हणजे काय, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. प्रत्याहार म्हणजे की जो विचार आला त्याला साक्षीभावाने बघणं, आपले लाईक डिसलाईक त्याला ॲड न करणं, किंवा आपण मनात विचार आल्यावर त्याच्यावर लगेच झडप घालतो तशी झडप न घालणं. मग तो विचार येणार आहे आणि निघून जाणार आहे. तर पहिले जे थॉट असतात आपल्या मनामध्ये येणारे ते सवितर्क थॉट असतात, म्हणजेच इलॉजिकल, बॅड थॉट आणि इमॅजिनरी थॉट. ठीक आहे. तर जेव्हा हे सगळे थॉट, आता हे थॉट येतात आणि निघून जातात. जेव्हा हे सगळे थॉट पहिले जे सांगितले ते सवितर्क थॉट जे येतात आणि निघून जातात, तर एक सिच्युएशन अशी येते किंवा एक अवस्था अशी येते की तेव्हा आपल्या माइंडमध्ये नो थॉट काहीच नसतात, म्हणजे बॅड थॉट नसतात. बॅड थॉट पूर्ण निघून गेलेल्या असतात. त्या समापत्तीला किंवा त्या अवस्थेला त्यांनी निवितर्क असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये काय असतो, स्मृती परिशुद्ध, म्हणजे ज्या माझ्या स्मृती असतात बॅड थॉटच्या रूपाच्या त्या सगळ्या निघून जातात. त्यानंतर मग सविचारा म्हणजे विचार थॉट, म्हणजे कोणते थॉट जे लॉजिकल थॉट आहेत किंवा मग ते चांगले थॉट आहे. मग राम किती, समजा रामाचं उदाहरण घेतलं तर राम हा शूर होता, म्हणजे एकवचनी वगैरे होतात, जे थॉट्स असतात ते थॉट पण मनात येतात आणि निघून जातात. पण ते निघून जाण्यासाठी ते आपण साक्षीभावाने त्यांना अनुभवलं पाहिजे, त्याच्यावर आपले लाईक डिसलाईक ॲड नाही केले पाहिजे. तर मग नंतर हे सगळे सविचारा थॉट येतात. हे चांगले थॉट असतात, तेही आपल्या अनकॉन्शियस माइंडमधून येतात आणि बाहेर निघून जातात. आणि पूर्ण सविचारा थॉट संपल्यानंतर मग ती जी अवस्था असते त्याला निर्विचारा असं म्हणतात, म्हणजे इथे आपल्या मनामध्ये काहीच थॉट नसतात. ओके. तर हे सगळं जे आहे, हे 4 धारणेची ही जर्नी सांगितलेली आहे महर्षी पतंजली. आणि मी एक उदाहरण देऊन, अतिशय सिंपल उदाहरण देऊन तुम्हाला थोडंसं समजून सांगायचा प्रयत्न करते. समजा एक बैल आहे आणि त्याला एका खांबाला बांधलेला आहे आणि त्याचा जो कासरा आहे तो मोठा आहे. कासरा म्हणजे ती दोरी आहे ती मोठी आहे. म्हणजे आता तो एक विशिष्ट प्रदेशामध्ये, देश जो आपल्याला अपेक्षित आहे त्या विशिष्ट देशाभोवतीच फिरणार आहे. आणि जो पोल आहे तो ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन आहे, असं इमेजिन करूया आपण. तर प्रत्येक वेळेस त्याचे जे विचार आहे, म्हणजे जो फिरतोय तो बैल, तो त्या खांबाभोवती फिरतोय, म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन भोवती फिरतोय. आणि प्रत्येक वेळेस जो फिरतोय तर ती दोरी जी आहे ती गुंडाळली जाते आणि दॅट बैल कम्स नियरर टू दॅट पोल. म्हणजेच आपण प्रत्येक वेळेस आपल्या मनात जे हे थॉट येत आहेत ते थॉट येतात आणि निघून जातात आणि आपण ऑब्जेक्टच्या, जे आपलं ध्यानाचं जे ऑब्जेक्ट आहे त्याच्याजवळ जातोय. तर पहिले जे येणारे थॉट सांगितले ते सवितर्क थॉट, बॅड थॉट, इमॅजिनरी थॉट, ते येतात आणि निघून जातात. त्याच्यामध्ये थोडासा गॅप असा असतो थोडा वेळाचा की त्याच्यामध्ये तेव्हा जे संपतात सवितर्क थॉट संपतात तेव्हा आपल्या मनामध्ये काहीच थॉट नसतात, त्याला निर्वितर्क म्हटलेलं आहे. त्यानंतर परत लगेच जी स्टेज येते त्याला सविचारा म्हटलेलं आहे, म्हणजे गुड थॉट, किंवा मग त्याला म्हटलेलं आहे लॉजिकल थॉट. आणि त्यानंतर तेही थॉट निघून गेल्यानंतर एक सिच्युएशन अशी येते की आपल्या मनामध्ये काहीच थॉट नसतात, त्याला निर्विचारा असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जी दोरी जी आहे ती पूर्ण गुंडाळली जाते आणि एक वेळ असे येते की त्या दोरीला गुंडाळायला हेच नसतं, ती पूर्णतः तो बैल जो आहे तो पोलजवळ आलेला असतो. आणि जेव्हा जो बैल आहे तो पोलला चिटकतो, कारण की दोरी शिल्लक नाही आहे, तो चिटकणं आणि त्याला जे फिरायसाठी स्पेस नसणं, ते चिटकणं जे आहे त्याला आपण ध्यान म्हणतो. म्हणजे तिथे ध्यानामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार नाही आहे, पण धारणेमध्ये विचार आहे. कारण की त्यांनी डेफिनेशन सांगतानाच ते सांगितलेलं आहे की देशबंध चित्तस्य धारणा. आणि धारणेची जर्नी ही 4 अवस्थेमध्ये किंवा तिची वर्णन केलेलं आहे त्यांनी समाधीपादामध्ये. अशा प्रकारे धारणाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर जे आहे होप की समजलं असेल. त्यानंतर धारणेचे टाईप सांगितलेले आहेत. तर धारणेचे टाईप जे आहे ते याज्ञवल्क्य संहिता आणि घेरंड संहिता हा हठयोगावरील प्रमुख ग्रंथ आहे आणि तो राजा चंडकपाली आणि
घेरंडमुनी यामधला संवाद म्हणजे हा ग्रंथ आहे. तर ह्या दोन्ही याच्यामध्ये पंचविध धारणेचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच आपले जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, वायू, तेज, आकाश आणि जल, याच्या धारणेचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर गरुड पुराण जे आहेत, गरुड पुराणामध्ये षटचक्रांचे वर्णन आलेले असून त्यावर क्रमश धारणा करावी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर धारणा करायचा विधी काय असावा, तर प्रथम पद्मासन किंवा सिद्धासन किंवा कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये सरळ ताट बसून आपलं चित्त जे आहे ते एका विशिष्ट बिंदूवर किंवा मग आता जे देश सांगितले मी, आंतरदेश किंवा बहिर्देश, याच्यावर स्थिर करायचं आणि जे विचार येतील ते साक्षीभावाने साक्षीभाव ठेवायचा. त्याला कुठलेच आपले लाईक डिसलाईक ॲड करायचे नाही. तर ही विधी आहे धारणेची. अतिशय छोटं लेक्चर. महर्षी पतंजलींनी फक्त एकच सूत्र धारणेबद्दल सांगितलं. त्याचा जो प्रवास आहे तो 4 अवस्थेमध्ये सांगितला किंवा 4 त्याच्या स्टेप सांगितल्या. सवितर्क, निवितर्क, सविचारा, निर्विचारा आणि एक सूत्र फक्त सांगितलेलं आहे.